सेनगाव तालुक्यातील भानखेडा जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक गावांतील भाजपा, ठाकरे शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे। शिवसेना नेते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे दोन्ही नेते एकत्र आले तेव्हापासून हिंगोली जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालथ होताना पाहावयास मिळत आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या प्रयत्नामुळे हिंगोली, कळमनुरी दोन्ही नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे। तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत। तर आज सेनगाव तालुक्यातील अनेक गावांतील भाजपा, काँग्रेस, ठाकरे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि भानखेडा जिल्हा परिषद सर्कलचे दावेदार उमेदवार भास्करराव बेंगाळ यांच्यावर विश्वास टाकून शिवसेनेचे नगराध्यक्ष श्रीराम बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। यावेळी प्रवेश करणाऱ्या सर्वांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष श्रीराम बांगर, भास्करराव बेंगाळ यांनी भव्य सत्कार करण्यात आला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी आमचा विशेष प्रयत्न असणार असल्याची माहिती माजी आमदार भाऊराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। भानखेडा सर्कल, तालुका सेनगाव येथील भाजप कार्यकर्ते, शिवसेना उद्धव गटाचे कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद लक्षात घेऊन लोकांना आता विकासाच्या पाठीमागे या ठिकाणी राहायचंय आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषदेवर भगवा फडकला पाहिजे। ज्याप्रमाणे नगर परिषदेवर या ठिकाणी भगवा फडकला त्याप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा फडकला पाहिजे ही लोकांची इच्छा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून सर्व ते तरुण असो मोठे माणसं असो यांनी सगळ्यांनी शिंदे गटावर या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी आमदार संतोषराव बांगर आणि या ठिकाणी पहिलाच मी काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे। आगे आगे देखो क्या होता है। जिल्हा परिषदवर 100% एक हाती सत्ता शिवसेना शिंदे गटाची आल्याशिवाय राहणार नाही। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व या कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष दादा बांगर व या नवीन नगर परिषदचे अध्यक्ष श्रीरामजी बांगर व आमच्या समाजाचे दैवत अशोकराव नाईक, आमचे नवीन नगरसेवक चंदू लव्हाळे, त्यानंतर नगरसेवक नवीन नायक सर यांच्या उपस्थितीमध्ये गणेशपूर व भानखेडा या गावातील लोकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आणि या प्रवेशासोबत जसं कळमनुरी व हिंगोली जशी शिवसेनेच्या ताब्यात आली तशी जिल्हा परिषद पण शिवसेनेच्या ताब्यात शिंदे गटांच्या शिवसेनेच्या ताब्यात येईल असे हे संकेत मिळालेले आहेत। व यापूर्व ताकदीनं असे जशी या जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद निर्माण झालेली आहे जिल्ह्यामध्ये, त्याप्रमाणे पुढे भविष्य काळातही या कळमनुरी मतदारसंघाचे तर आमदार आहेत, त्यानंतर हिंगोली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार व शिवसेनेचे खासदार या मतदारसंघात व जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात येईल असे भविष्य काळामध्ये या पब्लिकच्या माध्यमातून दिसत आहे आणि त्याप्रमाणे वाटचाल चालू आहे। आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका या हिंगोली मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातून भाजप, काँग्रेस व उद्धव गट या गटाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, कळमनुरी मतदारसंघाचे भाग्यविजेते आमदार संतोषराव बांगर, भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे। त्याबद्दल मी यांचे सर्वांचे अभिनंदन करतो। नगर परिषदेमध्ये कळमनुरी असो हिंगोली असो या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो
या ठिकाणी 100% या जिल्हा परिषदेवर आमचा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. हीच त्याची तयारी सर्व पक्षाचे आज या ठिकाणी प्रवेश होत आहेत. की पूर्वतयारी असं समजा की पूर्वतयारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही.